त्याला इक्वल आहे पड्यांच्या
Come on.
नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, भरिले हुंडी नरसिंह मेत्याचे, धनाजी जटाचे शेते बेरे
धनाजी जटाची शेती पेरी मीराबाई साठी घेतो 20 प्याला लाख्या कुला त्याचा ढोल पिठी लाख्या कुला त्याचा ढोल पिठी कबीराच्या मागे विनो लागे सेले मूल उठविले कुंभाराजे मूल उठविले कुंभाराचे। आई माझा आवाज येतो का तुम्हाला सगळ्यांना? पाठीमाग हात वर करा, येत असला तर हात वर करा। कळतंय का मी बोललेलं? वा गोड, ठीक आहे। आज मेकॅनिकल 1 नंबर आहे, मामाचे सेवक आहेत, वा अति गोड। 4 चरण म्हटलं 1 चरण बाकी ठेवले। नो हे हा एक गल्याचा खेळ, इकडे लक्ष द्या बा। म्हणून मिळवी जुळविला मेळ किंवा केला मेळ। कीर्तन हे एकट्याने करायचं नसतं, खेळे मेळी गदा रुळी आनंद आनंद घ्यायचा असतो, गंभीर नाही राहायचं कीर्तनामध्ये। हा प्रफुल्लित राहायचं, भिकाऱ्याने बसायचं नाही, छाती फोडून बसायचं। हा आपण काय भिकारी आहे काय? ए आपला देवलाही मोठा आहे, आपण बारके आहे काय? हा छाती फोडून बसायचं, छाती जोमा। हा शेवटचं चरण आहे, काय सांगतो शेवटचं चरण? मागे म्हणता का तुम्ही? मी पुढे म्हणतो, म्हणता का? वा आता तरी तुम्ही दया करा पंढरी राया, गोड गोड आई। आता तरी तुम्ही दया करा पंढरी राया, वा तुका विनवी पाया वेळोवेळा, तुका विनवी पाया वेळोवेळा। गोड गोड, आता वाटतं मी मरावन तुमच्याच पोटाला यावं, अति गोड। हा बरे रे हुंडी नरसिंह मेहत्याचे, धनाजी जटाची शेती पेरी, धनाजी जटाची शेती पेरी, गोड विठ्ठल विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। Jaya
विश्वभूषण जन्माय स्वरूप संत माझ्या नारोपरायचे लाडके संत जगुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा पंढरी महात्म्यातला अभंग सेविकत निवडा विठला आज काय निमित्त कीर्तन आहे किंगनिमित्त कीर्तन आहे आजचं कीर्तनाचं निमित्त काय निमित्त काय कीर्तनाचं आजच्या बाळूमामाचा तर इथं पंढरीच बाई बोलिया कितवा दिवस आहे माझा विको थोडा कमी करा कितवा दिवस दुसरा वा माझ्या 4-5 वाटले जसा यायचा कवा 10वाच यायचा पण आज दुसरा आलाय भाग्य समजतोय वा दुसरा दिवस आहे प्रति आगमापूर अवतरलंय काय अवतरलंय प्रति आगमापूर अवतरलंय काही कीर्तन नित्याचे असतात निमित्ताची कीर्तन असतात आज निमित्त इथं प्रति आगमापूर अवतरलंय बघा कुठल्या गावातून आला पावणेवाडीहून पावणे वस्तीहून इकडं आला वा पहिल्या काळात काय असायचं माहितीये का आता ट्रॅक्टर टेम्पो माझा ट्रॅक्टर घेऊन जा 4 ट्रॅक्टर येतं पहिल्या काळात असं नव्हतं पहिल्या काळात गाड्या असायच्या या गावाला त्या गावाला पण गाड्या सागवानी असायच्या त्याला घोंगरं असायची खेळाला घोंगरं बैलाला चांगल्या असायच्या आणि मामाचं ह्या गावाला बघा कुटुंब असायचं 25-50 माणसाचं पहिल्या काळात आता राहिलंय का अशी लगबग व्हायची थोरला बाहेर जायचा गाडीत धाकटाबीर हाणायचा जरा मामाचा तळ घेऊन यायचा काय आनंद होता पण आता ते कुटुंब राहिलं आता छोटी कुटुंब झाली पण छोट्या कुटुंबात सुद्धा प्रेम आहे भरपूर काय हरकत नाही हो आज काय निमित्त मग ज्या वेळेस अशा घुंगराच्या गाड्या यायच्या अशी लगबग व्हायची आज मी तुमची 30 लगबग माई आता मामाचा बघा किती दिवसांनी जाणार आपल्याला माहित नाही फक्त मामाचा बघा गेला तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल ज्या दिवशी बघा इथून जाणार आहे त्या दिवशी करमणारच नाही करमणार आज जर करमलं कोणाला तर मला फोन करून सांगा मला करमलंय बघा गेल्यावर जसे लेख माहेरून सासरला जाते ना तसा जीव हुरहुर होतो
असा हुरहुर वाटतो, जीवाला हुरहुर वाटतं, असं वाटतं नकोच. अरे या ठिकाणी आल्यावर सुख सुख आहे, दुःखाचा विषयच नाही. घरी गेल्यावर दुःखात सुखतोय, सुखाचा विषयच नाही. इथं आपण सगळं विसरून जातो. इथं काय येतंय डोक्यात? काय डोक्यात येतंय? काय काय येणारच नाही का? अरे स्वर्गात आहे आपण, जगाचा मालक आहे. इथं दुःखाचा विषयच येत नाही, इथं सुख आहे. ऐका, 1892 साली 3 ऑक्टोबर सोन्याचा दिवस उगवला. असं कसं म्हणता महाराज? सोन्याचा दिवस उगवला, सोन्याचा. अहिल्यादेव होळकरांना 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला होता देशातल्या. तुकोबारायानंतर संत जन्मालाच येणार नव्हताच येणार. पण असा प्रश्न पडला. सर्व जाती धर्मात साधू संतांचे अवतार झाले होते. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे सेलविनी. सज्जन कसाया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनार घड कुंकू लागे, चोखा मेल्या संगे ढोरे उडी. सर्व जाती धर्मात साधू संतांचे अवतार झाले. एकच समाज राहिला होता. कुठला समाज राहिला होता? फक्त धनगर समाज राहिला होता. साधू संत जन्माला येणार नव्हते. तुकोबारायंत संत जन्माला येणार नव्हता. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. काशीच्या विश्वेश्वराला जगाच्या मालकानं काय केलं? अवतार घेतला बाळूमाच्या नावानं. कधी? 3 ऑक्टोबर 1892. सोन्यासारखा दिवस उगवला. अरे दीन दयाळा दऱ्या फऱ्यात राहणाऱ्या दुबळ्या माणसाच्या घरी माझ्या काशी विश्वेश्वरानं जन्म घेतला. आणि जन्म घेऊन काय केलं? दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या दीन दुबळ्या तुमचा आमचा उद्धार केला. असा संत परत होणे नाही, झालाही नाही, पुढे होणारही नाही. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. बाळूमामा काढतो या पायाचा
असा गुलाबी जरीचा फेटा माझ्या धनगर कुळाचा उद्धार केला माझा. 1892 साला 3 ऑक्टोबर आहे दिवस. अशी त्या मायची कुस पवित्र होती. एक संद्रामाय माझी अनाडी होती, पण काशीच्या विश्वेश्वरानं तिच्या पोटी जन्म घेतला. आईसा संत होणे नाही. अरे बाकीच्या संत आणि या संतात जमीन आसमानाचा फरक आहे. किती जमीन आसमानाचा फरक आहे. बाकीच्या संतांकडे जावं लागतं. हा संत होऊन आपल्याकडे येतोय. आपला उद्धार करतोय. ऐका, जमिनीचा पोत कशाने सुधारतो? 10-20 टाकल्या, 1826 टाकल्या, शेणखत टाकल्या. वा, हाय का शेणखत आता? तर ऐका, अरे तीन दुबळ्यांचा माझा मामा येऊन उद्धार करतो. मामाला फक्त भाऊच लागतो. प्रेमाचा भुकेला कोण होता? तर तुमच्याच गावचा एक कायगोडी नावाचा सरपंच. दुपारी फोन आला, म्हणलं महाराज आज येता काय कीर्तनाला? मी नुकतंच सकाळचं कीर्तन करून येत होतो. निम्या वाटतच फोन आला. 5-25 मजूर घरी होतो. मी शेतकरी महाराज आहे बरं का. 25 मजूर द्राक्ष काढत होत. फोन आलाय, पण कुठला ना कुठला विचार करता म्हणजे आलोच, पण फक्त माझ्या सांगत्यांना फोन करू द्या. मी एकटा करून काय करू? 4 जण लागतात का नाही खांदकरी, आणि शिकायला 1 लागतंय का नाही? मी वर झोपण, पण मला उचलून न्यायला पाहिजेत की. असं नको का? मला थांबा, घरी जागे होते का बघू द्या. ही काही घरी पोचली नव्हती. फोन केला म्हणजे अजून निमगाव मध्येच आहे आम्ही. म्हणजे पुढे जाऊच नका, तिथंच घडीभर थांबा, या 4 वाजता. म्हणजे तुमचं कसं असतं? म्हणलं माझं कसंच नसतं. कसं असतं तेव्हा? मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, येण्या जाण्याचं घेत नाही, आणि कीर्तनाचं बी घेत नाही, गाडीचं बी घेत नाही, कशाचंच नाही. फक्त म्हणलं माझे सवंगडे आहेत तेवढं बघा. म्हणलं असं कसं होतं? आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं मी घेतलं, न घेतल्याशिवाय जाणारच नाही. तटच बांधला 5-10 मिनिटं. अरे पैसाच लागत नाही, मामा लय देत. जे मागतं ते भिकारी समजायचं. ते भिकारी आहे. न सांगता तुम्हाकडे ते अंतर विश्वंभर परे हाडायचे न लागे. तुम्ही आम्ही दिलेलं पुरत नाही, आणि माझ्या मामाला दिलेलं कधीच सरत नाही. अरे हा
जगात आनंद नाही हा. आणि मी कीर्तन करून घरी गेल्यानंतर मला इतका आनंद होतो ना, हे गगनात मावत नाही आनंद. का तो आनंद देतो पण आनंद घेता आला पाहिजे. हा आपला आनंद वेगळा आहे. कुठं लय पाकिट कुठं मिळतंय, कोण लय देतय. हा कीर्तनाला 1 रुपयाही लागत नाही, कीर्तनाला रुपयाही लागत नाही, कीर्तन करायला रुपया लागतो. कीर्तनाला पैसे लागत नाहीत, कीर्तन करायला पैसे लागतात. अरे घ्या रे, पण किती किती. आई तुझ्या घरी माणसं किती, ती किती माणसाचं कुटुंब आहे. माझी लाल सगळे माई किती माणसं आहेत आई. 4च वय. आता 4च 2 माणसाची माणूसच नाही. 1 सुद्धा मला नाही. 50 25 10 15 एक. आता रोज कीर्तन करू तुम्ही 2च बोट करतात ना, तर 4च बोट. 4 बोट म्हणजे नवरा बायकून लेकन सून, बस संपला विषय. कुठं कुठं 2च बोट. अरे खरोखर कुटुंबाशिवाय मजा नाही. माझ्या मामाचं काय कुटुंब होतं, आता ती सांगाय वेळ नाही आपल्याला. मग सरपंचचा फोन आला. ठीक आहे ताई, मला एकच सांगायचं होतं तुझं. काय 4 माणसं आहे ती. मग 4 माणसाला तू भाजी किती करते? 1 लिटर करते का? हा अर्धा लिटर 500 ग्रॅम. वा, 500 ग्रॅम भाजी करते, त्याला 500 ग्रॅम मीठ टाकते का नाही? हा म्हणजे याला कीर्तन कळतं की राव. 500 ग्रॅम मीठ, त्याला मीठ लागत नाही 500 ग्रॅम भाजीला. किती लागतं मग? चवीपुरतं टेस्ट. वा मग तर घ्या रे, पण टेस्ट घ्या की. चवीपुरतं घ्या केला का? खराट व्हायला लागली कीर्तन. माझ्या गरीबाला कीर्तन ऐकायचंय, पण आता फार विषय वेगळा आहे. मग सरपंचचा फोन आला. फक्त माझ्या सौंदर्य बघा. हा मी लढाय तयार आहे. विठाला विठाला ते मेंढके दादा आहेत ना, मेंढके दादा, त्यांचं चरण घ्यायचं, त्यांचं चरणाला स्पर्श करायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. काय दर्शन घ्यायचं महाराज? आमच्या सारख्याची 1 तासाची सेवा आहे. किती तासाची सेवा आहे? 1च तासाची सेवा आहे. पण माझ्या मेंढके दादाची 12 तासाची सेवा आहे. पाठी घोगड्याची पाठी नाचतो नाचतो राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. पाठी घोगड्याची पाठी, पाठी घोगड्याची पाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. रेशी मधावा बाळो मामाशी जुळाला. मधावा बाळो मामाशी जुळला. मधावा बाळो मामाशी जुळला. जन्म मिळाला. रेशी मधावा बाळो मामाशी जुळाला. मधावा बाळो मामाशी जुळला. मधावा बाळो मामाशी जुळला. आणि घोगड्याची पाठी, आणि घोगड्याची पाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. राखीतो नीलरा बाळो माझ्यासाठी. बाळो माझ्यासाठी. बाळो माझ्यासाठी. राखीतो मेंढर कोणासाठी? अरे बाळमामासाठी. आम्ही 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, आम्हाला पगाराची अपेक्षा नाही. आम्ही निरपेक्ष महिन्याने 6 महिने 6 महिने वर्षे 6 वर्ष सेवा करतो. आणि त्या मेंढके दादाच्या पाया पडा, कीर्तनकाराच्या पाया पडू नका. अजिबात नको. कीर्तन चांगला असतो, पण कीर्तनकार चांगले असतीलच गॅरंटी नाही.
हो कीर्तन चांगलं असतं, पण कीर्तनकार चांगले असतील गॅरंटी नाही. मग ते घरी आले आणि त्यांना आंघोळ झाला, कुणाला मेंढके दादाला आंघोळ झाला, आंघोळ मामाला स्नान घातल्याने वाटत, त्यांच्या पायाचे धूळ मस्तकाला लावा, शरीर पवित्र होईल का? तर येत नाही पाऊला पाऊल. त्यांची इतकी ताकद आहे. कारभाराच्या पाया पडा, पिढ्याच्या पिढ्या तुमच्या आमच्यासाठी निरपेक्ष भावनेनं घरचा प्रपंच करत करत आज जगामध्ये त्यांची स्वारी फिरतीये मामा बरोबर. कारभाऱ्यांच्या पाया पडा, काशीनाथ शिंगरे कारभाऱ्यांच्या पाया पडा, त्यांच्या चरणावर लोळा. ऐका, अरे त्या स्वयंपाक करत्यात, आचारी दादांच्या पाया पडा. दुपारपासून त्यांची हालबेल चालली आहे, गलबला चाललाय, लोक किती येतात, स्वयंपाक किती करावं लागल, कमी पडतंय का, जास्त होतंय का, त्यांचं दर्शन घ्या. अरे ते आपली पोट पूजा करतात. दंडवत घाला, मामा प्रसन्न होतील. खरे शिवाय करीत ते हो. मग आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. अभंग काय सांगतो, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. काय केली ख्याती? देऊळ फिरवलं. कोणी फिरवलं? आज मी लय भाग्यवान आहे बरं का. ए आई ऐका, मी लय भाग्यवान आहे. माझ्या कीर्तनात साक्षात शंकर भगवान उभा आहे. हो, काय आचर, काय विचार आहेत, काय नम्रता आहे महाराज. खरोखर सरपंच असावा तर असाच, आणि याच नावाचा असा. हा नाव काय? भगवान शंकराचं सहनकर. काय आहे? सहनकर. आणि सहनच करत राव. ओळखतं का ह्यांना? काय नाव आहे त्यांचं? खानोट्या गावचे माजी सरपंच आहेत शंकरराव पानसारे. यांच्यासाठी एका टाळ्या होत्याचो. 2.5 टन भंडारा उदाहरण. 2.5 टन. 2.5 पोती नाही, 2.5 टन. अरे एका व्यक्तीनं तोंडात मुखात नाही येऊन दिला नाही, तोवर तर पैसे तडे. आणि म्हणजे माझं 200च गेलं फक्त. काय विश्वास आहे, काय विश्वास आहे. एखादा मला सार मॅच चालवलंय की माझ्यामुळे झाले. एवढी बी गची बाधा नाही. मारावा आणि सरपंचाच्याच पोटी यावं. मला तर वाटतं बाबा काय त्यांचा फोन आले आहो. तोलन मोलन खरोखर सेवा बावळ मला अशीच आवडते. निष्ठेची, निष्ठा निष्ठेची नाही, निष्ठेची. आणि निष्ठा फक्त आमच्या सरपंच साहेबांकडून घ्यावं. मी निंदा स्तुती करत नाही, वस्तुस्थिती बोलतोय. हा, मग फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. काय केली ख्याती? ऐका, अरे त्या चिकोत्रणीच्या काठी असा भंडारा भरायचा. आता भंडाराचा नाज आपल्यात. असा भंडारा असायचा. प्लेटची साथ होती, प्लेटची साथ. लय दिवसाचा काळ, 1941 सालची गोष्ट आहे. प्लेटची साथ होती आणि त्या प्लेटच्या साथीमध्ये मामाचा भंडारा चालू होता. एक आरोग्य खात्याचा अधिकारी आला. म्हणला ती काय चालवलंय, हे बंद करा, रोगराई पसरल. हजारो लाखो लोक असा पंधरवाड्याचा लागला होता, पत्रवाड्याचा. चिकोत्रणीच्या जवळ एक आरोग्य खात्याचा अधिकारी आला. अरे म्हणलं काय चालू हे, रोगराई पसरल, रोग वाढेल, आटोक्यात येणार नाही. मग हे मामाने ऐकलं. अक्षर मामाच्या तोंडावर गेलं, कानी ऐकाय गेलं. मामा साईडला झाले आणि घोंगड असं झटकलं. घोंगड झटकलं. तुम्हाला वारण वाळवट कळते का? वारण वाळवट कळते का?
वारे गोल गोल फिरतं आणि वाळवट अशी भराभरा वाहती आहे का नाही? मग असं आहे काय? महाराज येणार काय मग? अरे तुम्ही जाग आहे का बघतोय मी, म्हणजे तुम्ही सावध आहे, कीर्तनामध्ये तुम्ही सावध आहे. वारं भराभरा वाहत आणि वाळवट अशी गोल फिरती. मामाने खांद्याला गोंगड टाक घेतलं आणि असं हवेत झटकलं, वाळवट तयार झालं आणि अख्खा पत्राला ठीक गर 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 गर. ती साड्या तुम्ही माळीव घालता नाही वाळायला? हा घालता ना कवलनीला, आणि वाळवट आल्या साडी कुठे जाती? आकाशात जाती. तशा पत्रवाळ्या आकाशात गेल्या आणि हमेदवाड्याच्या रानात शक्रुबाच्या डोंगरावर 1 किलोमीटर पत्रवाळ्याचा ढीग नेऊन टाकला. ताकद मामाची ख्याती केली, ख्याती. हा टाळ्या नाही तुम्हाला हात वाजवायला, नाही तर भारी वाजवायचं. अरे आनंद घ्यायचा असतो, आनंद. लागली सिंहाक गोडिया भंगाची कृपा त्या बाळूमामाची, कृपा त्या बाळूमामाची, कृपा त्या बाळूमामाची. लागली गोडिया लागली आस, अशी आस लागली पाहिजे. मामाची कृपा होती आपल्यावर, पण तेवढी आस पाहिजे. हा घर 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 असे वाळवट तयार झाली. आका ढिगारा चक्रुबाच्या डोंगरावर नेऊन टाकला आणि आरोग्य खात्याचा अधिकारी पळतो. मग मामाचं दर्शन गेलाय रे पट्ट्या. चमत्कार झाला, नमस्कार घालायचा बाई. हा अरे आधी नमस्कार घाला, चमत्काराची काय गरज आहे? मामाचा चमत्कार ऐकण्यापेक्षा मामावर श्रद्धा ठेवा, आणि तुमचं मनातलं काम नाही झालं तर परत कीर्तन करणार नाही. हा चमत्कार नाही ऐकायचं, श्रद्धा ठेवायची. हा वा काय नाव त्यांचं? वा ज्ञानदेव ज्ञानेश्वर देवकते. ऐका, ज्ञानेश्वर वयाचे देवकते कुठला आहे? मलठणचा आहे. ऐका, श्रद्धा बाळमामा, श्रद्धा. बोला येत नव्हतं, गाडी घालून आणलं होतं. ऐका, मामाचं चमत्कार नाही कर ऐकायचं, मामाला नमस्कार घालायचा. अरे शक्य नाही, अशक्य ते शक्य होत. हा 2 आहेत, काय डॉक्टर नाही. मोतीराम पायाला तिडी होती, चाला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. ऐका, काय ख्याती मामाची. हा पायाला तिडी होती, तिडी. ही डॉक्टरच्या बापाला बी निघली नाही, पण आमचा मोठा डॉक्टर आमच्या घरी चालून येतोय आणि गोर गरिबांचे प्रश्न सोडवतोय. ही सेवा आहे, ही मामाच्या निष्ठेचं फळ आहे. कितीतरी पुरावे देण्यासारखे आहेत. अरे आता ग्रंथ भरल्यात, ग्रंथ भरल्यात. ती ग्रंथ पाठीमागचे 40, 50, 60 वर्षातले अजूनही माणसं जिवंत आहेत, पण प्रत्यक्ष पुरावा आहे. न सांगतो तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंबर परिहाराची न लगे परिहारावर आवरित आवडी आणि अवसांते घडी पुरत एक देत नाही. काय करायचं मामाने? अजून फक्त मामावर निष्ठा पाहिजे. हे ठीक आहे. मग आरोग्य खात्याचा अधिकारी जातो आणि दर्शन घेतो. मामा माझं चुकलं, मामा चुकलं. अरे चुकल्यावर मामा ठीक आहे, पण
ही हिरे आणि मोती दोन्ही दिसाय सारखे, पण वर्म झाले तो पारखे, वर्म कळालं पाहिजे. ठीक आहे. दुसरा पुरावा आहे मामाचा ख्यातीचा. काय? लेंडी माऊली आणि मेंढी माऊली, ते कातरणीचा कार्यक्रम असतो ना. तुम्हाला आता लेंडी माऊलीची पूजा नाही घालणार, ती गुढीपाडव्याला असती आणि ती आदमापुरात असती. आपल्याला शक्य नाही तिथं जाणं, पण मेंढी माऊलीची पूजा घरी करा. हा, मामाला आनंद वाटेल. का? तर मेंढी माऊली आपल्या घरी येते. तुम्हाला शक्य सर्वांना एका जायला पाडव्याला नाही जाऊ शकत तुम्ही, पण लेंडी माऊली मेंढी माऊलीची पूजा पाडव्याला असते. लेंडी माऊलीची पूजा, पण आपल्या मेंढी माऊली घरी येते. अरे कवठाळा, गळ्यात मिठी मारा, मामाला समाधान वाटेल आणि आपलं समाधान करेल. इतकी ताकद आहे मामाची. हो, खाते मामाची तेवढी. बाळ मामा मोठे होई देत मामा. वा, आता भजन करू. टायमिंग आपलं संपलेलं आहे. कारभाऱ्यांचा आदेश पाळणं आपलं कर्तव्य या. हो, वेळ मिळाला मला परत कधी बोलवा. तिकीट भरायची गरज नाही. हा, फक्त एक कॉल करायचा. ठीक आहे. विठोबा रखुमाई सकाळी 6ला 7ला 9ला मेंढी माऊली सोडलेली असती. संध्याकाळी 6ला असती आलेली असती. युर्बल मेंढकी दादा कंठाळलेला असतात. चहा पाणी नसतं, जेवण नसतं. माझ्या माता मुलं तुम्ही आणता पण संध्याकाळी आणता. मग अगोदर त्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांचा विचार केला तर मामाला समाधान वाटतं. मेंढी माऊलीचा विचार केला तर मामाला समाधान वाटतं. अरे आमच्यासारख्यानं गोळ्यात 2-2 तास हारणं उपयोग नाही. खरी सेवा त्यांची आहे. म्हणून त्यांच्या साठी मेंढके दादासाठी अतिशय गोड एका गजर करा. बोला बोला बोला
अरे नुसतं बाळूमामाचं नाव ऐकलं असं संचारला पाहिजे अंगामध्ये, रक्त सळसळलं पाहिजे. आम्ही म्हणतो बाळूमामाचं चांग बरं, वाजव वाजव बाई वाजव, मामा बघतोय. असं नसतं करायचं. आम्हाला हात दिले, पाय दिले, मूग दिले, असं तल्लीनं नाच. काय माझी माय 16 वर्षाची असते, कमीत कमी 80 वर्ष माझ्या मायचं आहे वय. अशी एनर्जी आली पाहिजे, आणि एनर्जी माझा मामाच देतो. फिरविले देवळ जगा माझे खेती, नामदेव हाती दुरुपेला भरले होते नरसे मेहताची धनाची जटाची शेती फेरी. मीराबाईसाठी घेतो वीस पेला, लाख्या कोलाटाचा ढोल पेटी. कबीराचे मागे विणू लागे सेले, मूल उठविले कुंभाराचे. आता तरी तुम्ही दया करा पंढरा, तुका विनवे पाया वेळेला. ज्ञानेश्वर पावले ज्ञानराज पावले शिवाय
शिवाय शिवाय विठ्ठल नमः शिवाय. सर्व भावी भक्तांना सूचना आहे, आपण 2 मिनिटे डोळे झाकून बाळूमामाचे नामस्मरण करूया. ओम बाळूमामाय देवाय देवाय नमः शिवाय. 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 बोला बाळूमामाच्या नावाने चांगलं. चला आजचे पंक्तीचे मन करे आपण आरती घेण्यासाठी